आता आपण काही प्रश्न बघूयात. खूप वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो, की एकदा कमी झालेलं वजन जर ते मेंटेन ठेवायचं असेल तर काय करावं? किंवा डाएट जर आपण सोडलं तर परत वजन वाढतं का? किंवा पुन्हा तीच सगळी मेहनत आपल्याला घ्यावी लागते का? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की जे काही आपण डाएट करतो त्याला आपण कुठलंही सक्तीचं डाएट असं न समजता त्याला एक लाईफस्टाईल मॅनेजमेंट किंवा आपलं हे रुटीन आहे असं समजलं पाहिजे. म्हणजेच काय, की रोज आपण जी पोळी भाजी खातो किंवा वरण भात खातो किंवा जो आपण नॉर्मल चहा पितो, त्या नॉर्मल चहाऐवजी आपण जर गवती चहा घेतला किंवा जो काही आपण नाश्ता करतो, त्या नाश्त्याऐवजी आपण मिलेट्स घेतले किंवा हेल्दी ऑप्शन्स घेतले. या सगळ्या गोष्टींना जसं तेल आहे, तेलाला आपण एक्सचेंज करणं किंवा मिठाला एक्सचेंज करणं. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याला फक्त आपल्याला एक एक्सचेंज करायचं किंवा एक लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत. ना की आपण त्याला एक ट्रीटमेंट म्हणून एक सक्ती स्वतःवर करून घ्यायची आहे. तर ही प्रॉपर एक लाईफस्टाईल जर तुम्हाला झाली, तर तुमचं वेट पुन्हा कधी अतिशयोक्ती वाढणार नाही. आणि जरी तुम्हाला बाहेरच्या काही खाण्याचं किंवा घरामध्ये सणवारामध्ये थोडंसं खाण्यामध्ये आलं, तर ते तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे. म्हणजे नेक्स्ट डे तुम्ही जर फास्टिंग केलं किंवा एक वेळेचं अन्न न घेता तुम्ही फक्त सूप किंवा गंजी किंवा एक फक्त मूग डाळीचं वरण वगैरे असं घेतलं, तर नक्कीच तुम्हाला तुमचं वजन अगदी आहे तसं कंट्रोल करता येतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी तुमचं वेट मेंटेन झालेलं असेल, त्यानंतरचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट येतो, तो म्हणजे तुम्ही किती खाताय. जर तुम्ही अतिरिक्त खाताय म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट ही तुम्ही जितकी तुमच्या गरजेची आहे किंवा 2 इडली किंवा 2 गुलाबजामुन किंवा जे काही घेत असाल, अर्धी वाटी खीर, या प्रत्येक गोष्टीला तुम्ही लिमिटमध्ये घेतलं गेलं पाहिजे. आपण जर भरपूर त्याला खाल्लं गेलं, तर ऑब्व्हियसली हे सायंटिफिकली आहे. जर त्याच्या कॅलरीज जास्त गेल्या, तर नक्कीच तुमचं वजनही वाढणार आहे आणि जे काही तुम्हाला ॲसिडिटी किंवा पोट गच्चवणे असे प्रॉब्लेम्स आहेत, ते होणार आहेत. तर कोणतीही गोष्ट ज्यावेळी जर तुम्हाला मेंटेन करायची असेल, तर तुमचं खाणंसुद्धा तितकंच तुम्ही लिमिटमध्ये ठेवलं पाहिजे. तर नक्की हे तुम्ही करताल, असं मी आशा करते.